नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनन ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज पण मी एक अतिशय इंटरेस्टिंग विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरा ही शतकानुशतकं चालत आलेली आहे. रांगोळी केवळ घराची शोभा वाढवत नाही, तर प्रवेशद्वारावरती रांगोळी काढणं म्हणजे आपल्या घरी येणाऱ्या लोकांना, पाहुण्यांना तुमचं स्वागत आहे असा प्रेमळ संदेश देण्यासारखा आहे असं मला वाटतं. आजकाल आपण वेळ नाही म्हणून, जमत नाही म्हणून किंवा ओल्ड फॅशन टाईप्स असं वाटून सकाळी सकाळी दारासमोर रांगोळी काढणं बंद केलं आहे. पण रांगोळी काढण्याचे शारीरिक, मानसिक, वैज्ञानिक फायदे समजले तर मला खात्री आहे की आपण सगळेजण पुन्हा रोज सकाळी दारात रांगोळी काढायला नक्की सुरुवात करू. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रांगोळी काढण्याचे फायदे तर सांगणार आहेच आहे, पण व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी कुठली रांगोळी अधिक लाभदायक ठरू शकते हे पण सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. सो नियमित रांगोळी काढण्याचे फायदे नेमके काय? तर सकाळी सकाळी आपण कामावरती जाताना किंवा बाहेरून थकून भागून घरी आल्यानंतर दारासमोर सुंदर रांगोळी पाहिली की मन प्रसन्न होतं. रांगोळीच्या डिझाईन्समुळे आणि रंगांमुळे मेंदूमध्ये डोपामाइन म्हणजेच आनंद देणारे हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे थकवा, मानसिक ताण कमी होतो, नकारात्मकता दूर होते आणि मानसिक आरोग्यावरती अर्थातच याचा सकारात्मक परिणाम होतो. रांगोळीचे डिझाईन्स काढताना किंवा ठिपके जोडताना पूर्ण लक्ष त्याच्यावरती केंद्रित करावं लागतं, म्हणजेच फोकस करावा लागतो. यामुळे अर्थातच एकाग्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते. इट्स लाईक काइंड ऑफ मेडिटेशन ॲज वेल. आणि मेडिटेशनचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. त्यामुळे मन स्थिर होतं, मनःशांती मिळते. विज्ञानानुसार मेंदूचा डावा भाग हा गणित, तर्क म्हणजेच लॉजिकशी जोडलेला असतो आणि उजवा भाग कलात्मकतेशी, क्रिएटिव्हिटीशी. रांगोळी काढताना अचूक माप, सुंदर रंग म्हणजेच गणित आणि कला म्हणजेच क्रिएटिव्हिटी आणि लॉजिक याचा एकत्र वापर केला जातो. यामुळे अर्थातच मेंदूचे दोन्ही भाग एका वेळेला कार्यक्षम बनतात. रांगोळी काढताना आपण अंगठा आणि तर्जनी म्हणजेच फोर फिंगर याचा वापर करून चिमूट धरतो. या बोटांच्या टोकांवरती महत्त्वाचे ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स असतात, जे मेंदूला तीक्ष्ण आणि सक्रिय बनवतात. तसंच ही ज्ञानमुद्रा पण आहे. सो रांगोळी काढत असताना तितका वेळ आपण हाताची ज्ञानमुद्रा केलेली असते. त्यामुळे अर्थातच त्याचे आध्यात्मिक फायदे जे आहेत ते पण आपल्याला मिळतात. बसून रांगोळी काढताना गुडघ्यांची हालचाल होते आणि शरीराची लवचिकता वाढते. त्यामुळे अर्थातच इट्स काइंड ऑफ फिजिकल एक्सरसाइज ॲज वेल. पारंपरिक रांगोळी ही तांदळाच्या पिठापासून बनवली जायची. त्यामुळे मुंग्या, लहान पक्षी यांना त्यांचं अन्न घराच्या बाहेर परस्पर मिळायचं. यामागे भूतदया किंवा निसर्गाप्रती कृतज्ञता ही भावना होती. म्हणजेच रांगोळी ही निसर्गाशी जोडणारी आपली परंपरा आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी विशिष्ट भूमितीय आकारांची म्हणजे जॉमेट्रिक शेप्सची रांगोळी काढल्यामुळं आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा त्या शेप्समध्ये शोषली जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो असं मानलं जातं. सो रांगोळी म्हणजे केवळ एक सजावट नाही आहे, तर ते आरोग्य, विज्ञान आणि सौंदर्य याचा एक सुंदर मेळ आहे. वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार दारासमोरची रांगोळी ही केवळ कला नसून घरामध्ये सुख, समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. सो रांगोळी काढण्याचं धार्मिक आणि वास्तुशास्त्राप्रमाणे महत्त्व नेमकं काय आहे ते आता आपण समजून घेऊया. सो धार्मिकदृष्ट्या विचार केला तर हिंदू धर्मामध्ये घराचं मुख्य प्रवेशद्वार हे लक्ष्मीचं प्रवेशद्वार मानलं जातं. दारात काढलेली रांगोळी ही माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी असते. ज्या घरामध्ये रोज रांगोळी काढली जाते तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो अशी आपली श्रद्धा आहे. तसंच रांगोळी हे एक प्रकारची सुरक्षा कवच म्हणून पण काम करते. असं मानलं जातं की घरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नकारात्मक किंवा वाईट शक्ती दारातली रांगोळी बघून बाहेरूनच परत जातात. आणि जर का कुणी निगेटिव्हिटी घेऊन आपल्या घरी येत असेल तर दारातली सुंदर रांगोळी बघून त्याची निगेटिव्हिटी दारातच गळून पडते. त्याचप्रमाणे उत्सवांना आपण ज्या विशिष्ट रंगाच्या किंवा आकारांच्या रांगोळ्या काढतो, जसं स्वस्तिक, कमळ, लक्ष्मीची पावलं, त्यामुळे विशिष्ट दैवी लहरी वातावरणात आकर्षित होतात. त्यामुळे घरातलं वातावरण पवित्र आणि पॉझिटिव्ह बनतं. आता आपण वास्तुशास्त्रानुसार रांगोळीचं महत्त्व समजून घेऊ.
घराचा उंबरठा आणि त्यासमोरची जागा ही बाहेरचं जग आणि घर यांच्यामधला दुवा असते. तिथे रांगोळी काढल्यामुळे बाहेरची एनर्जी आणि घरातली एनर्जी यांचा समतोल साधला जातो. जर घराच्या मुख्य दारामध्ये काही वास्तू त्रुटी असतील, जसं की चुकीच्या दिशेला दार असणं वगैरे, तर तिथे रोज रांगोळी काढल्यामुळे त्या दोषांची तीव्रता कमी होते. म्हणजेच वास्तुदोष निवारण सुद्धा रांगोळीमुळे होऊ शकतं. आता खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगणार आहे. रोज दारात रांगोळी काढल्याचे जे काही सगळे फायदे मी आतापर्यंत सांगितले आहेत ते तर होतातच, पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार ज्या दिशेला असतं त्यानुसार जर का आपण रांगोळीचे रंग किंवा आकार वापरले तर त्याचा दुप्पट फायदा आपल्याला होतो. कसं ते आता तुम्हाला सांगते. घराचं प्रवेशद्वार जर का पूर्व दिशेला असेल तर अंडाकृती किंवा रेषात्मक डिझाईनची रांगोळी आपण काढली आणि त्याच्यासाठी गुलाबी, पिवळा, नारंगी रंग वापरला तर यामुळे मान सन्मान आणि समृद्धी वाढते. घराचं प्रवेशद्वार जर का उत्तर म्हणजे नॉर्थ दिशेला असेल तर लाटांसारखं वेव्ही डिझाईन किंवा गोलाकार आकाराचं डिझाईन रांगोळीसाठी काढलं किंवा पिवळा, हिरवा, निळा रंग यासाठी वापरला तर नवीन संधी आणि पैशाची आवक वाढते. घराचं प्रवेशद्वार जर का दक्षिण म्हणजे साऊथ दिशेला असेल तर त्रिकोणी शेपच्या किंवा चौकोनी आकाराच्या रांगोळ्या तिथे प्रवेशद्वारावरती काढल्या, लाल, गडद विटकरी किंवा नारंगी रंग रांगोळीसाठी वापरला तर सुरक्षा आणि आत्मविश्वास वाढतो. पश्चिम दिशेला वेस्टला जर का घराचं प्रवेशद्वार असेल तर गोलाकार किंवा चौकोनी डिझाईनच्या रांगोळ्या काढल्या, त्यासाठी पांढरा, सोनेरी किंवा निळा रंग वापरला तर घरात राहणाऱ्यांना यश मिळतं आणि नफा पण मिळतो. आहे ना इंटरेस्टिंग. सो रांगोळी ही आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख तर आहेच आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही कला आपल्या परंपरा जिवंत ठेवते. रांगोळी ही केवळ रंगांची सजावट नाही आहे तर आपली भारतीय संस्कृती, श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि आनंद याचं सुंदर प्रतीक आहे. तुम्हाला असेच इंटरेस्टिंग विषयावरचे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.